नमस्ते, मी अश्विनी. वास हँडक्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सणांमध्ये दाराची शोभा वाढवण्यासाठी हे सुंदर पारंपरिक ॲक्रेलिक पेंटने पेंट केलेलं आणि पैठणी लेसमधलं तोरण आपण बनवणार आहोत. आणि त्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलं आहे पेपर कॉटन आणि त्यानंतर मी हे रॉ सिल्क मटेरियल वापरले आहे. त्याला सुंदर शाईन आहे, दोन्ही साईडने त्याला शाईन आहे. थोडं चांगलं क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे. असे वेगवेगळे रंग तुम्ही वापरू शकता. इथे मी त्याला मॅचिंग असं अस्तरचं कापड घेतलेलं आहे, तेही चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं आहे. तुम्ही एकच रंग कुठलाही वापरू शकता सर्व तोरणांना. अशा रीतीने हे 3 मटेरियल तयार झाल्यानंतर आपण त्याची कटिंग बघणार आहोत. तर ही कटिंग प्रथम पेपर कॉटनची कटिंग करून घेणार आहोत. ती कटिंग तुम्ही मेजर त्याच्यावर टाकून घेऊ शकता. आता हे 5x4चं 5x6.5चं हे पेपर कटिंग आहे आणि साईडच्या कडा ह्या 4 इंचाच्या आहेत. तर वरती आडवं 5, उभं 5.5 आणि साईडची कडा ही 4 इंचाची असल्याने आपण असं क्रॉस कटिंग करून त्याला एक खाली टोकदार आकार कट करून घ्यायचा. त्यानंतर आपण त्याप्रमाणे सिल्क मटेरियल आणि आपलं अस्तरचं कापड हे दोन्हीही मटेरियल आपण कटिंग करून घ्यायचे. इथे मी रॉ सिल्क मटेरियल वापरलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही खणाचं कापडही वापरू शकता. ते खूप सुंदर लुक देतं. ते तसेही तोरण मी बनवते. आणि अशा रीतीने हे प्रथम रॉ सिल्क मटेरियल त्याच्यावर अस्तरचं कापड असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण उलट करून जिथे रॉ सिल्क मेन मटेरियल आहे त्याच्यावरती आपण हे पेपर कॉटन ठेवून घेणार आहोत, पेपर कॅनव्हास. आणि त्यानंतर त्याला साईडने शिलाई देणार आहोत. पेपर कॅनव्हासपेक्षा बाकीचे दोन्ही मटेरियल तुम्ही अर्धा इंच जास्त ठेवलं तर ते तुम्हाला शिलाईमध्ये सोपं पडेल. आणि उर्वरित कपडा आपण थोडंफार पाव इंचानंतर कट करून टाकू शकतो. हे झाल्यानंतर तुम्ही त्याला उलटं करून घेणार आहात. पेपर कॅनव्हासवरती मग सिल्क मटेरियल, मग अस्तर असे तिन्ही पार्ट एकावर एक ठेवून एकत्रित राहण्यासाठी ते सिक्युअर राहण्यासाठी तुम्ही अशी त्याला पिन लावून घ्या, हे तिन्ही मटेरियल एकसाथ राहण्यासाठी. आणि अशा रीतीने आपण आता हे जे तोरण बनवत आहोत ते आपण तोरण बनवत आहोत एक 3 फुटाचं तोरण बनवणार आहोत नॉर्मल दरवाजासाठी. तुम्ही 4 फुटाचंही करू शकता. त्या पद्धतीने त्या पानांची साईज वाढणार आहे. तर असे हे सांगितल्याप्रमाणे तिन्ही साईडने तुम्ही शिलाई मारून घ्या. आधी कट करून घेतलात तरी चालेल शेप, अदरवाईज तुम्ही पेपर कॅनव्हासचं स्टिचिंग झाल्यानंतर उर्वरित मटेरियल एक्स्ट्राचं कट करून घेतलं तरी चालेल. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं करा. अशा रीतीने एकानंतर एक असे सगळे आपले पार्ट, आता ह्याला 7 पार्ट लागतात टोटल ह्या मापाचं कटिंग घेतल्यानंतर 3 फुटाच्या तोरणासाठी 7 लागतात. 4 फुटाच्या तोरणासाठी तुम्ही 9 अशी पानं तयार करून घेऊ शकता. आणि हे अशा रीतीने तयार झाल्यानंतर शिलाई दिल्यानंतर तुम्ही कटिंग व्यवस्थित करून घ्या. त्याला नॉचेस पाडा, जिथे जिथे कॉर्नर असेल तिथे नॉचेस पाडा. त्यानंतर पेन्सिल किंवा स्क्रूड्रायव्हर किंवा स्टिच ओपनर अशा काही टोकदार वस्तू घेऊन हळूवारपणे आपण त्याची टोकं सरळ करून घेणार आहोत. टोकं सरळ झाल्यानंतर ते व्यवस्थित तिन्ही साईडने व्यवस्थित त्याला आकार आला आहे याची खात्री करून घ्या. त्यानंतर आपण त्याला सर्व पार्ट त्याचे व्यवस्थितरित्या हे झाल्यानंतर शेपमध्ये आल्यानंतर त्याला प्रेस करून घेणार आहोत. आता ही प्रेस याच्यासाठी करायची आहे कारण आपण त्याला फिनिशिंगच्या बाबतीत आपण
थोडं जागरूक राहणार आहोत. फिनिशिंग परफेक्ट यावी म्हणून ह्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आणि असा शेप दिल्यानंतर त्या अशा रीतीने ही तयार पानं तुम्हाला दिसतात, जी खूप सुंदर दिसतात. त्याला एक कमर्शियल लूक देण्यासाठी आपल्याला ही फिनिशिंगवरती खूपच लक्ष द्यावं लागेल. आणि अशाप्रमाणे ही मी 7 पानं तयार करून घेतलेली आहेत, जी 3 फुटाच्या तोरणासाठी पुरेशी आहेत. त्यानंतर आपण पारंपरिक लूक देण्यासाठी याला पैठणीची लेस लावणार आहोत. ही लेस 1.5 इंचाची आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्टमध्ये खूप सुंदर दिसते. आपण हिरवी वापरू शकता, लाल वापरू शकता. आणि ही लेस कशी वापरायची, कशी लावायची हे आपण पुढील भागात बघूया.